एरवी पाटील सर, कोळी सर, कोळी सर, कोळी सर हे आपल्या तालुक्यामध्ये बहुतेक कारवी या ठिकाणी सेवा त्यांनी केलेल्या आहे. सध्या सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचं अगदी तळमळीने ते काम करतात. साठेकर दादर तालुका संघटनेचे अध्यक्ष आहेत. कीर्ती पाटील सर यांचे शुभ हस्ते प्रचलन होत आहे. ज्येष्ठ शिक्षक सदा पाटील गुरुजी यांच्या शुभ हस्ते प्रचलन होते. वाढवण्यात आलेला आहे. माना पाटील यांनी करायचंय. संघटनाचे सदस्य दिलीप कोळी सर यांचं आमदारांचं प्रतिनिधी भारती दादा आपल्या चंदगडांचं स्वागत लक्ष्मण बामणे सर. यांचं स्वागत. सुवर्ण चंद्रकांत कुंभार समिती चंदगड यांचा सत्कार श्रद्धा संभाजीचे मॅडम यांच्या शुभ हस्ते संपन्न होते. यानंतर आमदारांच्या प्रतिनिधी भारती जाधव कागद तालुका संघटनेचे शिरोळ तालुका संघटने या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण वयाची 58 वर्षे पूर्ण होईपर्यंत शासनाच्या सेवेमध्ये काम करीत होतो आणि सेवानिवृत्तीनंतरचं जीवन व्यतीत करत असताना मला वाटतं महाराष्ट्रातलं आपलं हे एकमेव विरंगुळा केंद्र असेल. सेवानिवृत्त शिक्षकांनी आणि सेवेतील शिक्षकांनी स्वतःच्या दानातून उभं केलेलं हे विरंगुळा केंद्र आहे. अशा या ओम भद्रं पश्येमाक्ष थांबा एक मिनिट. सेवानिवृत्त झालेले आहेत. गुरुजनांचं दातृत्व किती असतं. त्यांचे शिष्यवृत्ती धारक बनलेले आहेत. अतिशय त्यांची जर सेवा म्हटली तर ती शिष्यवृत्तीला वाहूनच घेतलेली आहे. आणि मग या दौलत हलकणीचा आदर्श मानूनच इतर शाळांच्या मध्ये सुद्धा आपण मग स्वागत करायचंय. यानंतर श्री कृष्णा निंगाप्पा पाटील सुंडी कृष्णा निंगाप्पा पाटील गाव सुंडी ते केंद्र प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. मांडेदुर्ग, कुदनूर, कडलगे बुद्रुक, शिवणगे, बागिलगे, कलिवडे, हलकणे आणि कौलगे या ठिकाणी
त्यांनी सेवा केलेली आहे. एकूण सेवा त्यांची 36 वर्षे त्यांनी सेवा केलेली आहे. एक हजरजबाबी व्यक्तिमत्व म्हणजे सरदार पाटील गुरुजी. 36 वर्षे त्यांनी सेवा केलेली आहे. ते मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. गडिंग्लज तालुक्यातील काळामवाडी या गावी बंद असलेली शाळा त्यांनी चालू केलेली आहे. सर्वांनी जरा औक्षण होईपर्यंत टाळ्या वाजवत राहूया. सगळ्यांनी औक्षण होईपर्यंत टाळ्या वाजवा, म्हणजे आपल्या शरीराचं रक्ताभिसरण सुद्धा चांगलं होतंय. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल, ये हमारी है आरज़ू. Happy birthday to all of you, happy birthday to all of you, happy birthday. यादीमध्ये आलेले आहेत. त्यानंतर इस्रोच्या भाग घेतलेला आहे. जिल्हा परिषदेच्या आनंदायी कृती झालं तर धनगरवाड्यावरील मुलींना त्यांनी शिक्षण प्रवाहामध्ये आणलं. हे त्यांचं माध्यश्री पांडुरंग पेनके साहेबांचा. कांबळे साहेब माजी शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती. होनगेकर गुरुजी यांच्या शुभ हस्ते गुरुजी यांच्या शुभ हस्ते संपन्न होते. यानंतर मी विनंती गुरुजी आणि जोशीलकर सर यांच्या शुभ हस्ते संपन्न होते. तालुका संघाचे सेवानिवृत्त जिल्हा परिषदेचे माजी सदस्य त्यांची विद्यमान सदस्य. एक नशीब म्हणजे 90 पार झालेले बर्मांना या ठिकाणी तुम्हाला लाभलेले आहेत. हे तुमचं खरं तर भाग्य आहे. भाषणाला झाल्या गंगाराम गौडो वेसने, पाटील प्रकाश गोपाळ बोकडे, सदाशिव भीमराव, सुरेश बर्मू वळकर, अब्दुल शेख, आनंदराव हनुमंत पाटील, रमेश जानबा पाटील, प्रकाश रामू पाटील, कल्लाप्पा सिद्रा एकनेकर, माया अजित पाटील, शशिकांत सुतार असतील उपस्थित असतील तर त्यांनी कृपया समोर यायचं आहे. आणि ज्यांची नावं नसतील त्यांनी सुद्धा यायचं आहे. सुभाष चौगुले, सुवर्ण आंबेवाडकर, श्रीकांत पाटील. बळवंत दोंडे सरांचं स्वागत. आणखी कोण आहे या ठिकाणी अहवाल वाचन या ठिकाणी करणार आहे. या ठिकाणी आजच्या या विरंगुळा केंद्रामध्ये चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना आणि सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक बहुउद्देशीय सेवा संस्था मद्रे कर्वे यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत असलेल्या या वार्षिक अधिवेशन आणि सत्कार सोहळा या समारंभाचे अध्यक्ष आमच्या 55 रुपये आणि आता गेल्या मला वाटतं 15 दिवस झाले 2 रुपये घ्यायला लागले फ्री तिकिटासाठी. 75च्या वर फ्री आहे. आता हे जे 75 पूर्ण झाले तुम्हाला शुभेच्छा देतो. तुम्हाला फ्री तिकिटासाठी तुम्ही तिकीट एसटी मध्ये तिकीट काढायची गरज नाही. फक्त महाराष्ट्र एरियामध्ये कोल्हापूर मनाला सक्षम राहायला पाहिजे, फ्री राहायला पाहिजे, होकारार्थी राहायला पाहिजे, सकारात्मक विचार करायला पाहिजे आणि आपल्याला औषध गोळ्यापुरते पेन्शन आपल्याला मिळते. आता जी पेन्शन मिळते ती औषध गोळ्याला पुरण्यासारखी आहे. फक्त ती आपण पुरवून खर्च करायला पाहिजे, साठवून ठेवू नका. आपल्याला कोरोनामध्ये अनुभव आलाय. या कोरोनाने एक आपल्याला 2-3 गोष्टी शिकवल्या. एक म्हणजे प्रमाणापेक्षा संपत्ती साठवू नका, त्याचा काही उपयोग होत नाही. तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा. सत्कार समारंभ केलेला आहे आणि आम्हाला सुद्धा या जिल्हा परिषदेमार्फत जो पुरस्कार मिळालेला आहे त्या तिघीही शिक्षिकेना जो पुरस्कार आपण सर्वांना गरजेची जी माणसं होती ती माणसं आज आमच्या कार्यकर्त्यात आहेत असं मला तरी वाटतंय. आणि ह्या माणसांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही आजही जवळजवळ 80-90% लोक आपण सर्वजण पंतोजी पुराण पंचांगामध्येच गुरफटलेलो आहोत. जन्मापासून मरेपर्यंत
हे आम्हाला पंचांग आणि पुरोहित सुटतात की नाही आणि अजूनही किती पिढ्या तेही काय कळत नाही असंही वाटतंय मला. पहा ना, जन्म झाला, मूल जन्मला, बंधन काढलं पण ते नक्की मी पाळणार नाही. मला भरपूर आनंद झाला, कारण का ज्या वेळेला आम्ही शाळेला होतो, आता शाळा सोडून जवळजवळ 35 वर्ष झाली, आणि मगाशी गुरुजींनी म्हटलं की 80 ते 85 90च्या पुढचे गुरुवर्ग येत आहेत. त्यापैकी आम्हाला जे शिकवलेले गुरुवर्ग पण इथे असं, त्याला बघून पण फार आनंद झाला. त्या विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष वनगेकर गुरुजी हे माझे शिक्षक, आणि त्यांचं त्या कार्यक्रमाला येण्यासाठी तरी सरांनी ज्या वेळेला आम्हाला सांगितलं की यायला पाहिजे, सरांना मी त्यावेळेला सांगितलं होतं की विद्या पाटील आणि आम्ही दोघंही या कार्यक्रमाला उपस्थित राहू. परंतु त्या महिला बालकल्याण सभापती असल्यामुळे पहिल्यांदाच आज स्टँडिंग कमिटीची मिटिंग लागली आणि त्या मिटिंगला जाणं त्यांना भाग होतं की या पंचायत समितीच्या सभापती या नात्यानं आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आपली मुलं पट वाढवावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न करत असताना आम्हाला पालकांची अपेक्षा पूर्ण करत असते तेवढी गुणवत्ता वाढवायच्या दृष्टिकोनातून शिक्षकांची कमतरता जाणवते, आणि शिक्षकांची कमतरता पूर्ण करत असते तेवढी नवीन शिक्षक भरती होत नाही, आणि जुने शिक्षक आपली 35 ते 36 वर्षे सेवा करून त्या सेवेमधून सेवानिवृत्त होतात नियत वयोमानानुसार, आणि नवीन भरती होत नसल्या कारणानं पालकांची अपेक्षा आम्हाला कशी पूर्ण करायची या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी ज्या सेवा संस्था असतील किंवा ज्या मला वाटतं की याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये ज्या सेवा संस्था या दृष्टिकोनातून शिक्षक नेमतात 10,000 किंवा 20,000च्या मानधनावरती, त्यांच्याशी आम्ही आता 1 महिन्यापूर्वी, आता 15 दिवसापूर्वी भेट घेतलेली आहे. 2 ठिकाणी मी अजून कोणाला बोललेलो नाही, पण त्या दृष्टिकोनातून आपल्या प्रायोरिटीने एक 10,000 किंवा 20,000 युवक आपले एक बीएड झालेले काम करायला तयार आहेत. ते आपल्या शाळेमध्ये शिक्षकांची मुलांची गुणवत्ता वाढवण्यासाठी राहतील का या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न चालू आहेत. संचालक सुद्धा आदरणीय सोनार गुरुजी आहेत. म्हणजे एक आदर्श शिक्षकांच्या हाताखाली तयार झालेला मी एक कार्यकर्ता आहे. कारण का नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाची धुरा माझ्या वडिलांनी पहिल्यांदा माझ्याकडे सोपवली, आणि त्यामध्ये महादेव मंगेश पाटील दिवंगत तुडिये गावचे माजी सरपंच आणि नवमहाराष्ट्राचे अध्यक्ष, त्याचबरोबर आपले जाधव गुरुजी जे शिक्षण सभापती होऊन गेले, जिल्हा परिषद सदस्य होते, ते माझ्या संस्थेचे अध्यक्ष सदस्य होते. त्याचबरोबर जगा पाटील गुरुजी असतील, सोनार गुरुजी असतील, अशा ज्येष्ठ गुरु सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना शाखा चंदगड व बहुउद्देशीय सेवा संस्था मजरे कारवे तालुका चंदगड यांच्या वतीनं भरवलेल्या आपल्या वार्षिक अधिवेशन व 75 वर्ष पूर्ण केलेल्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक यांचा सत्कार समारंभ, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले ह्या राज्याचे माजी मंत्री व या तालुक्याचे नेते, तुमचे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बलमोहन पाटील साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले, कारण असत नाही, आणायचं नाही. तर मी मराठी 7वी शिकलो, शिक्षकाची नोकरी आली, पण मी ठरवलं नोकर नाही व्हायचं. काय राजेश, म्हणजे खरोखर सांगतो मी तुम्हाला, 91 साली मी 10व्या नंबरमध्ये आलो बेळगाव जिल्ह्यामध्ये. बेळगाव जिल्ह्याला परीक्षा झाली, 10व्या नंबरमध्ये आलो आणि नोकरी आली. 2-4 नोकऱ्या आल्या, शिक्षकाची नोकरी आली, सगळ्या नोकऱ्या आल्या. आपण ठरवलं मनानं नोकर नाही व्हायचं. रामलिंग गुरुजी माहिती आहे ना, तुम्ही माणगाव शाळेत दोघं जण, एक ठाकराचा मुलगा आणि तुम्ही, प्रार्थनेचे सूचक तुम्ही आणि प्रार्थना म्हणणार आम्ही. म्हणजे दोघं जण हे सुरुवात करणार आणि नंतरची प्रार्थना आम्ही म्हणणार. म्हणजे हे इतकं सुंदर